सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुन या गेलं, अहो बहकुन या गेलं. विचार पाडते मोह, कळे न समोर पापाचा डोह. मनाचे विचार पाडते मोह, कळे न समोर पापाचा डोह. मोहात पडलं पापाशी जडलं, मोहात पडलं पापाशी जडलं, बहकुन या गेलं, अहो बहकुन या गेलं. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन फिलिप्पिकरास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 8 ही वचने. फिलिप्पिकरास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 8 ही वचने. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. देवबाप वाचलेली वचने आपण सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे, फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय 5 ते 8 या वचनापर्यंत, या ठिकाणी आम्हाला प्रभू येशूच्या नम्रतेचे आणि त्यागाचे उदाहरण पाहायला मिळत आहे. पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याही ठायी असो. येशूची काय चित्तवृत्ती होती? कारण त्याने देवाच्या स्वरूपाचा असून देवाच्या बरोबरचे असणे हा लाभ आहे असं त्याने स्वतःला मानलं नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केलं, म्हणजे सर्व मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं आणि पित्याची जी योजना मनुष्याकरता होती ती त्याने पूर्ण केलेली आहे. भविष्यवाण्या पूर्ण केलेल्या आहेत. वधस्तंभावरचं मरण सोसावं आणि पित्याच्या प्रियांनो इच्छेप्रमाणे चालावं, त्याचं आज्ञापालन करावं, आणि म्हणून त्याने स्वतःला लीन आणि नम्र केलेलं आहे. आणि याचा परिणाम असा आम्हाला पाहायला मिळतो की देवाने त्याला अतिउच्च केलं. सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं, कारण त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, जीवन आहे, पापांची क्षमा आहे, सार्वकालिक जीवन आहे. आणि म्हणून ख्रिस्ताने जी नम्रता व त्याग
प्रियांनो धारण केलेला आहे, त्याचा कित्ता त्याने आमच्या समोर ठेवलेला आहे. मत्तई कृष्ण वर्तमान 23 अध्याय आणि 12व्या या वचनामध्ये तो स्वतः म्हणतो की जो कोणी स्वतःला उंच करेल तो नमविला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमविल तो उंच केला जाईल. आजच्या परिस्थितीमध्ये प्रियांनो कोणीही नम्र व्हायला तयार नाही आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी भांडण आहेत, वादविवाद आहेत, क्लेश आहे, प्रेम नाही, प्रीती नाही. सर्व जगामध्ये फूट पडलेली आहे. आणि प्रियांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये खरी शांती राहिलेली नाही आहे. कारण त्या ठिकाणी लीन आणि नम्रता प्रियांनो मनुष्याच्या जीवनामध्ये नाही. परंतु आम्हाला त्याच्या नम्रतेचे आणि त्यागाचे परिणाम असे पाहाव्यास मिळते की पित्याची इच्छा आहे की प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जावा आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रियांनो आम्हाला त्याच्या नम्रतेचे उदाहरण इतरांपर्यंत घेऊन जायचं आहे. जे श्रेष्ठ नाव त्याला मिळालं ते नाव इतरांपर्यंत घेऊन जायचं आहे. प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकला जावा, तो प्रभू आहे असे कबूल करावे. म्हणून देवाने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. म्हणून पद, सन्मान, श्रीमंती, ऐश्वर्य हे सर्व आम्हाला बाजूला ठेवून त्याला उंच करायचं आहे. जोपर्यंत ख्रिस्ताचं प्रेम आणि त्याचं आचरण आम्ही आमच्या जीवनामध्ये घेत नाही आणि इतरांपर्यंत घेऊन जात नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या आध्यात्मिक स्थितीमध्ये आम्ही उंच विल्या जाणार नाही. आणि सार्वकालिक जीवनामध्ये देखील आम्ही प्रियांनो मागेच राहू. कारण मत्तई 5:3 प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटले आहे, जे आत्मेचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जर आम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त करायचं असेल तर आम्हाला लीन आणि दीन व्हायला गरजेचं आहे आणि त्याची सुवार्ता इतरांपर्यंत घेऊन प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. जसं प्रभू येशूने पित्याची इच्छा पूर्ण केली तसं ख्रिस्ताची इच्छा काय आमच्या जीवनामध्ये आहे ती आम्ही पूर्ण केली पाहिजे. देवाप या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वाद देव. या आपण प्रार्थना करूया. प्रिय बापा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझं गौरव करतो. पुन्हा एकदा लीन आणि नम्र होण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. प्रभू, इथून पुढे आम्ही लीनते आणि नम्रतेचं जीवन जगावं यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो आणि तुझं गौरव, तुझी सुवार्ता इतरांपर्यंत घेऊन जावी यासाठी देखील आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद देऊन येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तो आहे. आमेन. देवाला आनंद झाला हो पार, येशूला आनंद झाला हो पार. पाप्याचं तारण झालं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.